फोन लाईनवरनं, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। विद्याताई, मंत्र्यांकडनं शासकीय निवासस्थानाचा एक प्रकारे दुरुपयोग होत असल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ मंत्री नरहरी झिरवाळ यांचा समोर आल्याचं बोललं जात आहे, तसा दावा होतोय। लोकशाही मराठी खरं तर या व्हिडिओची पुष्टी करत नाही, पण जी व्यक्ती या व्हिडिओ दिसतीये ती मंत्री नरहरी झिरवाळ आहे तसा दावा होतोय। शिवाय हा सगळा अनैतिक व्यवहार, मद्यपान या सगळ्या गैरकृत्यांचा हा सगळा व्हिडिओ असल्याचं दिसतंय। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मी खरोखरच हा व्हिडिओ बघितलेलाही नाही किंवा त्याच्याबद्दल काही ऐकलेलं नाहीये, पण आता तुम्ही ज्या जबाबदारीने सांगताय त्याच्यावरनं मला असं वाटतं की असं काही असेल तर ते खरोखरच फारच किळसवाणा प्रकार आहे हा। आणि अशा प्रकारे नरहरी झिरवाळ अशा प्रकारे काही करू शकतात याच्यावर विश्वास ठेवता येत नाही मला, पण तरी सुद्धा त्या व्हिडिओची एकदा खात्री करून घेतली पाहिजे। आणि आता जे काय हे सगळं अनैतिक प्रकार चालू आहेत, भयंकर आहेत, हे कुठे बुवाबाजी, कुठे मंत्र्यांच्या बंगल्यावरती जर अशा प्रकारे होत असेल तर ह्यांना झालंय काय सगळ्यांना? ही विकृती एवढं महाराष्ट्रभर पसरत चालली आहे आणि हे मंत्री म्हणजे जबाबदार आहेत, तुम्ही एका जबाबदार पदावरती बसलेला आहात आणि तुम्ही असं सगळं कसं करू शकता? त्यामुळे याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्यांनी खरं तर पुढे येऊन त्याच्याबाबत स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे की नक्की काय आहे, हा व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे, का कोणी त्यांना ट्रॅप मध्ये फसवलेला आहे। हो विद्याताई, अशी देखील एक शक्यता असू शकते की हा सगळा हनी ट्रॅपचाही प्रकार असू शकतो, कारण ज्या व्यक्तीच्या भावानी हा व्हिडिओ समोर आणलाय त्या व्यक्तीच्या भावाचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, खंडणीखोरी किंवा दमदाटी करणं, त्यामुळे कदाचित हा एक प्रकारे हनी ट्रॅपचाही प्रकार असू शकतो असा देखील संशय व्यक्त होतोय। कारण नरहरी झिरवाळांना जिथपर्यंत मी ओळखते तिथपर्यंत मला तरी असं काही ऐकिवात नाही, कारण अनेक जणांचे काय काय किस्से आहेत ते आपल्याला कुठेतरी ऐकिवात असतात, परंतु त्यांच्याविषयी असं काही मी ऐकलेलं नाही। पण असं जर कोणी मुद्दामून केलं असेल किंवा त्यांच्या मंत्रालयात जो भ्रष्टाचार झाला होता ते सुद्धा आपण बघितलेलं आहे, त्याच्यात कोणी सूडबुद्धीने काही केलं असेल आणि अशा प्रकारे टार्गेट केलं जातंय असं वाटतं विद्याताई? नरहरी झिरवाळांना टार्गेट केलं जातंय जाणीवपूर्वक असं वाटतं? टार्गेट करण्याची शक्यता पण आहे, पण त्याच्यातली सच्चाई काय आहे ते पडताळणी नीट केली पाहिजे आणि नक्कीच जर त्यांनी अशा प्रकारे काही केलं असेल तर ते कारवाई करता येईल। मग या व्हिडिओची सत्यता तपासणं गरजेचं आहे असं वाटतं आणि सत्य किंवा चौकशी तपास या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात असं वाटतं? व्हिडिओची तपासणी व्हायला पाहिजे, तो खरा व्हिडिओ आहे का आणि काहीतरी वेगळा प्रकार कोणीतरी जाणून बुजून केलाय, कारण ते साधे बोळे आहेत त्यामुळे त्यांच्यावर असं काही केलंय का याची शक्यता नाकारता येत नाही, पण असा काही प्रकार त्यांनी केला असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई होईल, आपण काही कोणी त्यांना वाचवणार नाही आहोत। ठीक आहे विद्याताई, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। विद्याताई चव्हाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं। व्हिडिओची सत्यता पडताळली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कदाचित हा हनी ट्रॅपचाही प्रकार असू शकतो, जी शक्यता जो संशय व्यक्त होतोय त्या अनुषंगानं तपास होणं देखील गरजेचं आहे। या सगळ्या प्रकारामध्ये नरहरी झिरवाळ यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असेलच। त्यांचीही या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक बाजू असू शकते, ती बाजू नेमकी जाणून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। पण हा व्हिडिओ हा समोर आलेला आहे सुरुची शासकीय निवासस्थानातला 6व्या मजल्यावरचा नरहरी झिरवाळ यांचाच हा व्हिडिओ आहे असा दावा आता होताना दिसतो आहे। रवी यादव यानं हा व्हिडिओ लोकशाही मराठीपर्यंत दिलेला आहे आणि पवन यादव जी व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसतीये ती व्यक्ती ट्रान्स वुमन असल्याचं सांगितलं जात आहे आणि या व्यक्तीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। दमदाटी करणं, खंडणी उकळणं या संदर्भातले काही गुन्हे कुरार पोलीस ठाण्यामध्ये या पवन यादववर याआधीच दाखल झाल्याचं समजतं आहे। स्वतः रवी यादवनं याबद्दलची माहिती दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा पाहूया या रवी यादवचं नेमकं काय म्हणणं आहे, त्याची नेमकी या सगळ्या संदर्भातली काय प्रतिक्रिया येते। ये झिरवाल साहब का सुरुचि में मंत्रालय के सामने उनका सरकारी निवास है। उस निवास स्थान का 6ठे माले पे उनका निवास स्थान है, 6th फ्लोर पे। उस निवास स्थान पे ये घटना हुई है, वो वहाँ का वीडियो है, सेक्सुअल कंटेंट वीडियो है। उनके साथ में सेक्सुअल रिलेशन रखा हुआ है, उनको सेड्यूस करके, ताकि उनकी जो भी डिमांड्स है, जो भी अनैतिक उसकी जो भी
ज़रूरतें हैं वो झिरवाल साहब उसका पूरा कर सके, जिसकी वजह से उसने उनके साथ में गलत तरीके से रिलेशन रख करके उनके ऊपर दबाव ला रहा है कि उनके साथ झिरवाल साहब शादी विवाह करें, वो झिरवाल साहब उनको मंगलसूत्र देवे। इस तरह से उसका प्रकरण है, जिसकी वजह से वो गुस्से में चिढ़ के वो